तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता गावावरून आलेलो आहोत आणि आल्यानंतर आपल्या घराची फायनली साफसफाई। कसं आहे, आता 15 दिवस झालं घर बंद आहे। तर आम्ही म्हणजे रविवारीच आलो होतो गावावरून, शनिवारी बसलो होतो आणि रविवारी आलो होतो इथे सकाळी मुंबईला। पण आल्यानंतर छान असा एक दिवस आराम केला आणि आल्या आल्या खूप गडबड होती मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं। हा सोमवारचा दिवस होता, अगोदर जो तुम्हाला दिसला तो सोमवारी। थोडंसं मी बेडरूमचे ड्रॉवर वगैरे क्लीन केले आणि आल्या त्या दिवशीच मला डीमार्टला जावं लागलं, कारण की सोमवारी जसं की मुंबईचं इलेक्शन होतं त्याच्यामुळे डीमार्ट बंद होतं। त्याच्यामुळे मला रविवारीच रात्री जावं लागलं आणि इथे आता दुसरा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस आहे हा। आणि फायनल म्हणजे किचन मी स्वच्छ करायला घेतला आहे। तर इथे मी किचन स्वच्छ करण्यासाठी म्हणजे मिक्सर पहिल्यांदा स्वच्छ करून घेतला। त्याच्यासाठी ना मी एक सोल्युशन बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जे पण कपडे धुण्याचं लिक्विड असतं ना मशीनचं, ते थोडंसं टाकून घेतले। ते नसेल तर आपण भांड्याचं लिक्विड टाकलं तरी हरकत नाही। आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेकिंग पावडर टाकलेली आहे। तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल बेकिंग सोडा टाका, बेकिंग सोडा नसेल तर व्हिनेगर टाका आणि व्हिनेगर नसेल तर लिंबूचा रस टाकला तरी हरकत नाही। स्वच्छ असा मिक्सर जो आहे तो झाला त्या पाण्याने तुम्ही फ्रीज देखील क्लीन करू शकता। अगदी चिकट वगैरे डाग असतात ते देखील आरामात निघून जातात। तर ते स्वच्छ झाल्यानंतर आपण जे आता ट्रॉलीचे जे सनमाईक असतात ना, आपण म्हणजे जे दरवाजे असतात त्याच्यावरती जे लावलेलं सनमाईक असतं त्याची जी शाईन असते ती निघून जाऊ नये यासाठी मी काय केलं होतं, पाण्यामध्ये थंड घ्या किंवा कोमट घ्या हरकत नाही, त्याच्यामध्ये ना आपण जो केसांना लावतो की नाही तो शॅम्पू टाकून एक म्हणजे पाऊच टाकायचा, 1 रुपयावालं जे पॅकेट असतं ते, आणि ते टाकून तुम्ही जर सनमाईक तुमच्या क्लीन केल्या तर कशा चकाचक होतात। किंवा आपण स्प्रे बॉटलमध्ये देखील एक असं म्हणजे ते सोल्युशन बनवून ठेवू शकतो, जे आपण म्हणजे ह्याच्यासाठी मिक्सर साफ करण्यासाठी जे वापरले होतं ना सोल्युशन, त्याने देखील तुम्ही सनमाईक आहे त्या क्लीन करू शकता। छान अशा चकाचक अशा सनमाईक त्या आहे, ट्रॉली ज्या आहे त्या आपल्या सुंदर अशा दिसतात। आणि इथे दोघी मिळून म्हणजे त्या आहेत तिथे बाजूला, त्या माझ्या सासूबाई आहेत, तर दोघी मिळून आम्ही किचन क्लीन करतो। तर आम्ही कसं करतो मैत्रिणींनो, एकाच दिवशी सगळं काढत नाही। तुम्ही देखील असंच करता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। एकाच दिवशी मी सगळा पसारा कधीही काढत नाही, एक एक करून एकदा किचन, एक दिवशी हॉल, एक दिवशी बेडरूम असं करून क्लीन करते। कारण की एकाच दिवशी सगळं काढलं तर पुरा घरभर पसारा होतो, ते पसारा बघूनच डोकं आउट होऊन जातं की कुठलं काय नेमकं करायचं, मला तर खरंच सुचत नाही। तुम्हाला देखील असंच होतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बस मग दोघी जणी किचन क्लीन करत होतो, तरी पण आम्हाला साधारण नाही म्हणता 3 ते 4 तास आरामात लागले होते, त्याच्यावरतीच लागले असतील। आणि जसं की डीमार्टमध्ये रविवारी गेलो होतो तर ही साफसफाई करायची होती, त्याच्यामुळे सामान आणून देखील आमचं तसंच पडलेलं होतं, तुम्ही पुढे जाऊन बघणारच आहात। हॉलमध्ये तसंच मी ठेवलेलं होतं। आणि मला इथे तुम्हाला एक विचारायचं होतं मैत्रिणींनो, की तुमच्याकडे जर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा कॉक्रोच झुरळांवरती, की झुरळ म्हणजे काही केलं तर एखाद दुसरा तरी कुठे ना कुठेतरी दिसतो। वैताग आला अक्षरशः मला त्याचा। तर आता मी एक पर्याय म्हणून ते काय म्हणतात त्याला, सगळी साफसफाई केल्यानंतर ते चिकट जे भेटतं बाहेर रेडीमेड, ते स्टिक असतं ते आणून बघणार आहे। तर त्याने जर म्हणजे गेले तर खूप छान होईल। आणि सोंडे किडे म्हणतात की नाही ते देखील झाले होते, डाळीमध्ये झाले होते, पण ते साऱ्या घरभर किचनमध्ये फिरत होते, त्याच्यामुळे मला कळत नव्हतं। आता हे साफसफाई करताना कळालं की त्या डाळीला लागलेल्या आहेत, चण्याच्या डाळीला, त्याची आपण देखील काळजी घेतली पाहिजे। पण झुरळांवरती जर तुमच्याकडे काही आणखीन जर उपाय असतील तर मला नक्की सांगा, कारण की किती जरी स्वच्छ ठेवलं ना तरी एखाद दुसरा तरी दिसतो। मग आता शेवटचा पर्याय म्हणून मी ते स्टिक भेटतं बाजारामध्ये, मेडिकलच्या दुकानामध्ये, तर ते आणून बघणार आहे। त्याने जर मला इफेक्ट म्हणजे चांगला वाटला तर मी तुम्हाला नक्कीच ते सजेस्ट करेन। आणि तुमच्याकडे काही उपाय असतील तर मला देखील तुम्ही सांगू शकता। तर सासूबाई त्या किचनच्या ट्रॉल्या वगैरे क्लीन करत होत्या, तोपर्यंत मी म्हटलं की भांडी वगैरे पहिल्यांदा घासून घ्यावी, कारण की भांडी खडाखड वाजत होती। काही जे किराणा सामान नव्हतं, गावाला जायचं म्हणून मी किराणा भरलेलंच नव्हतं। तर ह्याच्यानंतर मग आता सगळ्या भांडी घासून झाल्यानंतर ज्या आपल्या टाईल्स असतात ते किचनच्या, त्या देखील स्वच्छ करून घेतल्या। असं वाटतं आपल्याला फक्त दिसताना की ह्याच्यावरती ह्याला काय साफ करायचं, ह्याच्यावर काय धूळ असेल, पण धूळ असते मैत्रिणींनो, त्याच्यामुळे त्या देखील स्वच्छ करून घेतल्या। आणि पाहू शकता आपला फ्रीज जो आहे तो असा स्वच्छ करून झालेला आहे। हे सामान पाहू शकता, हे सामान असं
असंच पडलेलं होतं त्या म्हणजे पिशव्यांमध्ये. मी अजिबात ते म्हणजे सामान साफसफाई करायची होती त्याच्यामुळे मी सामान हे केलं नाही. भांडी वगैरे घासून झाली, किचन जे आहे ते स्वच्छ करून झालं. आता म्हटलं जेवून घेऊया. जेवताना मस्त गावावरनं आम्ही आंबे आणलेले होते, तर आंबे कट करून घेतले. आणि इथे दुधी भोपळ्याची भाजी आहे, डाळ घालून केलेली आहे. डाळ म्हणजे चण्याची डाळ घालून देखील करतात, मी मुगाची डाळ घालून केलेली आहे. तर भाजी पण छान झाली होती. जेवून घेतल्यानंतर मग परत कामाला लागलो, कारण की जे सामान आणलेलं होतं ते डबे म्हणजे सुकले होते. मग त्याच्यामध्ये सगळं सामान जे आहे ते भरून ठेवलं. हे असं एकदमच भरून आणून म्हणजे महिन्याचा किराणा भरून ठेवलं ना, आपलं महिन्याभर म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे नाही बघितलं तरी हरकत नसते, कारण की थोडं थोडं ते आणण्यामध्ये ना तेवढं पुरवठीला पण येत नाही. त्याच्यामुळे असं महिन्याचा किराणा भरून ठेवायचा, आपल्याला ते पुरवठी देखील होतो. आणि असं मग सगळं सामान जे आहे ते भरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आज येणार होत्या नंदूबाई, तर त्याची देखील त्या संध्याकाळी आल्या होत्या. त्या आल्या 5:30-6ला आल्या होत्या घरी. लिक्विड आम्ही हे वापरतो, हे वाला आहे ते वापरतो. तुम्ही कुठलं वापरता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे घेतलेले आहेत हँडवॉश, बाय वन गेट वन भेटले होते म्हणून हे हँडवॉश घेतले. आणि हा मी ब्राऊन राईस आणलेला आहे. ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो, पण बघूयात कसं काय होतं ते. अजून हा खोबऱ्याचा कीस एक आणून ठेवलेला आहे, जेणेकरून सोपं पडतं पटापट हे करण्यासाठी. आणि इथे मीठ म्हणाल तर आम्ही हे वापरतो, मीठ जे आहे ते ह्याचं वापरते मी. त्याचबरोबर कॉफी जी आहे ते मी ही म्हटलं ह्यावेळेस ट्राय करावी कॉफी. तर इथे नीलाक्षी सगळं सामान आहे ते आजीला तिच्या तिकडे नेऊन देते. आणि बाकी काही नाही, आपलं जस्ट जे काही असतं ते इनो वगैरे, दॅट्स इट. आणि ग्लुकोन डी घेतली, त्या खूप 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 इम्पॉर्टंट आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर एक ग्लुकोन डीचं पॅकेट आणलेलं आहे. आणि लायझॉल घ्यायला सांगितलं होतं मिस्टरांनी हे उचलून आणलं. ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, ते म्हणजे हे जे आपण गोदरेज म्हणजे ते हे वापरतो, ओडोनिल वगैरे वापरतो बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये, तर त्याच्यापेक्षा हे खूप बेस्ट आहे. खूप म्हणजे खूप बेस्ट आहे. 1 महिना आरामात 1 महिन्याच्या वरतीच जातं. तर हे खूप छान आहे. तर ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे फ्रेग्रन्स आहेत. अजून मला वाटतं मोगरा, अजून रोज, लव्हेंडर असे फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये. तर हा मला तो भेटला नाही, पण हा भेटला. म्हटलं हा पहिल्यांदाच आणलेला आहे मी, म्हटलं वापरून बघावे. 2 आणलेले आहेत, दोन्ही टॉयलेट बाथरूममध्ये वापरण्यासाठी. आणि बस आता हे सगळं आवरून घेतो. तिथे जे आहे ते गावावरनं सगळं आणलेलं सामान आहे. तर अशा प्रकारे अवतार बघू शकता कसा झालेला आहे. कंटाळा आला आहे, गरमीने हैराण झालेलं आहे खूप. तर चला पटापट आवरून घेऊ. वाजले पाहू शकता 3-3:30 होत आलेले आहेत, 3:30 होत आलेले आहेत. कपाळावरती टिकली राहत नाही, काय राहत नाही, घामाने सगळं निघून जातं. तर चला आता ही पटापट आवरून. तर संध्याकाळी मग थोडासा आराम देखील केला. सगळं आवरण झाल्यानंतर 5:30-6ला नणंद देखील आलेली होती. आणि मग श्रीशासन त्यांचं खेळणं चालू होतं इथे. तर ह्या सासूबाई होत्या माझ्या. तर माझं इकडे जेवणाच्या चपात्या वगैरे चालू होतं, तोपर्यंत त्या म्हटल्या मी भाजी चिरून देते तुला. तर आज साधं सिंपल केलं होतं जेवण. अगदी फोडणीची कैरी म्हणतात ना आपण, ती केली होती. तुम्ही काय ह्याला म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या कैरीला. आणि आपलं गरगटं केलं होतं पालकाचं. लाल तिखटाचं केलं होतं. तुम्ही कुठलं करता, हिरव्या मिरचीचं करता का लाल तिखटाचं करता, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर.